चला तर मग आज आपण अशा एका किल्ल्याबद्दल जाणून घेऊया, जिथून अखंड स्वराज्याच्या उदयाची ठिणगी पडली। छत्रपतींच्या जन्माने ही भूमी पावन झाली। शिवनेरी महाराष्ट्रात पुणे जिल्ह्यामध्ये जुन्नर तालुक्यात पुणे शहरापासून 105 किलोमीटर अंतरावर असलेले हे एक व्यापारी शहर, नाणेघाट डोंगर रांगात बसलेल्या हा गिरिदुर्ग याची उंची जवळजवळ 3005 फूट इतकी। पूर्वी नाणेघाट हा व्यापारासाठी महत्त्वाचा मार्ग मानला जायचा। त्यावर नियंत्रणासाठी या दुर्गाची उत्पत्ती झाली असावी असा अंदाज आहे। या डोंगर रांगेमध्ये शिवनेरी, चावंड, जीवधन, हडसर यासारखे दुर्ग भंडार आहेत। 1629 मध्ये जिजाऊ माँसाहेब गरोदर असताना त्यांना शहाजीराजे भोसले यांनी सुरक्षिततेसाठी 500 स्वार सोबत घेऊन एका रात्रीत शिवनेरीवर स्थलांतर केले। गडावर आपल्याला शिवाई देवीचे मंदिर बघायला मिळते। या देवीच्या नावावरूनच बाळाचे नाव ठेवायचे असं जिजाऊ माँसाहेबांनी ठरवले। शके 1551 शुल्क नाम संवत्सरी फाल्गुन वक्र तृतीयेला सूर्यास्तानंतर संबंध मुघलशाहीचा करंद काळ आणण्याच्या गर्द अंधारात बुडालेल्या भूमीला पुन्हा प्रफुल्लित करण्यासाठी अंधाराला भेदून सारं जग प्रकाशमय करणाऱ्या प्रखर सूर्याचा सूर्योदय झाला। शिवनेरीवर शिवबा जन्मला आणि या भूमीला हक्काचा भूपती मिळाला। हॅलो गाईज, स्वागत आहे तुमचं आमच्या नवीन व्हिडिओमध्ये। आज आम्ही जाणार आहे शिवनेरी किल्ल्यावर, जो की आपल्या चॅनलवरचा पहिला किल्ला आहे, जो आम्ही तुम्हाला एक्सप्लोर करून दाखवणार आहोत। चला तर मग सुरू करूयात।
शिवनेरी किल्ला हा पुण्यामध्ये जुन्नर ह्या शहरामध्ये आहे. संपूर्ण महाराष्ट्राचे दैवत असणारे राजे श्री छत्रपती शिवाजी महाराज यांचा जन्म शिवनेरी किल्ल्यावर झाला. त्यामुळे या किल्ल्याला इतिहासामध्ये आणि आताही खूप महत्त्वाचे स्थान आहे. शिवनेरी किल्ल्यावर जाण्यासाठी 2 मुख्य मार्ग आहेत, ते म्हणजे राजमार्ग आणि 7 दरवाजाचा मार्ग आणि साखळी वाट. आज आपण किल्ल्यावर राजमार्गावरून जाणार आहोत. शिवनेरी किल्ल्यावर 7 वेगवेगळे दरवाजे आहेत. ते 7 दरवाजे वेगवेगळ्या लोकांकडून बसवले गेले आहेत. आता जो दरवाजा दिसतोय तुम्हाला त्याचे नाव महादरवाजा हा गडाचा मुख्य दरवाजा आहे. गडाचा पहिला दरवाजा, दरवाजाच्या आतमध्ये आल्यावर डाव्या बाजूला पायऱ्या आहेत. तिथून आपण संपूर्ण एरियावर नजर ठेवू शकतो. अशी रचना ही पहिल्या दरवाजाची आहे. आता आपण जाऊया आतमध्ये. या गडावर जेव्हा तुम्ही मुख्य दरवाजामधून आतमध्ये येता, आल्यावर तुम्हाला जिकडे तिकडे हिरवळ बघायला भेटते. आणि एक विशेष गोष्ट म्हणजे इथली स्वच्छता. लोकांनी इथे कचरा करू नये म्हणून केलेली सुखसोयी. तिथून पुढे सरळ चालत आल्यावर लागतो आपल्याला दुसरा दरवाजा. ह्या दरवाजाचं नाव आहे गणेश दरवाजा. हा दरवाजा ब्राह्मणीच्या काळात बनलेला आहे. हा दरवाजा शक्तीचं प्रतीक मानला जातो. तसेच गणेश दरवाजातून आत पुढे गेल्यावर तिथे पडक्या अवस्थेत असलेला परवानगी दरवाजा बघायला मिळतो. त्या दरवाजातून समोर गेल्यानंतर ह्या गडाचा तिसरा दरवाजा बघायला मिळतो, पीराचा दरवाजा. पीराचा दरवाजा सुद्धा ब्राह्मणीच्या काळामध्ये बनवला होता. पूर्वी तिथे कुठेतरी पीर होता असं मी बऱ्याच पुस्तकांमध्ये वाचलेलं आहे, पण सध्या तो पीर इथे नाही. तिसऱ्या दरवाजातून पुढे आल्यावर म्हणजे पीराच्या दरवाजामधून पुढे आल्यावर तुम्हाला तिथे सुव्यवस्थित असलेल्या पायऱ्या आणि झिजलेल्या पायऱ्यावरून वर आल्यानंतर जुन्नर शहराचा मस्त असा व्ह्यू दिसत आहे. आता लागतो आपल्याला हत्ती दरवाजा. हा आहे 4था दरवाजा. हा दरवाजा यादवांच्या काळामध्ये बनवलेला होता. त्या दरवाजातून आत आल्यावर 5व्या दरवाजाकडे न जाता त्याच्या शेजारून हा शिवाई देवी मंदिराकडे जाण्याचा मार्ग आहे. खूप प्रकारची झाडे इथे लावण्यात आलेली आहेत. मंदिराकडे जात असताना आपल्याला गडाचा 5वा दरवाजा लागतो. ह्या दरवाजाचं नाव शिवाई देवी दरवाजा आहे. हा दरवाजा पुण्यातील पेशवे यांनी बांधलेला होता. ह्या किल्ल्यावर शिवाई देवीच्या मंदिराचं खूप महत्त्वाचं स्थान आहे. आई जिजाबाई गरोदर असताना जिजाबाईंच्या सुरक्षेसाठी शिवनेरी गडावर त्यांना ठेवण्यात आले. जिजाबाई शिवनेरी गडावर राहत असताना त्यांनी तेथील शिवाई देवीच्या मंदिरामध्ये एक नवस मागितला होता. तो नवस असा होता, जर मला पुत्ररत्न झाले तर मी त्याचे नाव तुझ्या नावावरून ठेवेन. आणि तसेच झाले. त्यावेळी आई जिजाबाईंनी छत्रपती शिवाजी महाराजांचे नाव शिवाजी ठेवले. पाचव्या दरवाजातून आत आल्यानंतर आपण येऊन पोचतो 6व्या दरवाजापाशी. याचं नाव मेणाचा दरवाजा. मेणा दरवाजा हा निनामांच्या काळामध्ये बांधला होता. त्या दरवाजाच्या समोर लगेच आपल्याला गडाचा 7वा दरवाजा पाहायला मिळतो, कुलूप दरवाजा. हा दरवाजा गडाचा शेवटचा दरवाजा आहे. ह्या दरवाजाला सुद्धा निनामांच्या काळातच बांधला गेला आहे. तिथून थोडे पुढे आल्यानंतर अंबरखान्याजवळ पिण्याच्या पाण्याची सुखसुविधा केली आहे.
इथून पुढे आल्यावर बघायला भेटतो तो अंबरखाना। हा पडक्या अवस्थेत आहे। ह्या अंबरखान्याचा वापर पूर्वी धान्य ठेवण्यासाठी केला जायचा। आतमध्ये आल्यानंतर वातावरण शांततामय आणि थंडगार आहे। आता अंबरखान्यातून पुढे आलोय, जिकडे तिकडे निसर्गरम्य वातावरण बघायला। गडावर चढायला सुरुवात केल्यापासून जी महत्त्वाची गोष्ट जी पाहिजे ते टोक म्हणजे आपल्या महाराजांचं जन्मस्थान। चला तर मग पुढे जाऊयात। पुढे आल्यावर तिथे 2 झरे आहेत, त्यांना गंगा आणि यमुना समजले जाते। ह्या झऱ्यांची विशेषता म्हणजे ह्यात वर्षभर पाणी असते। ह्या झऱ्यांचा उपसा नसल्यामुळे पाण्याची अवस्था खूप खराब झालेली आहे। त्यानंतर आपल्याला बघायला मिळते शिवकुंज। शिवनेरी किल्ल्यावर शिवाजी महाराजांचे स्मारक आहे, त्याला शिवकुंज असं नाव दिले आहे आणि हे अलीकडच्या काळामध्येच बांधले गेले आहे। या ठिकाणी आपल्याला आई जिजाऊ आणि छत्रपती शिवाजी महाराज यांची मूर्ती बघायला मिळते। आता निघालोय आपण आपल्या राजांच्या जन्मस्थानाकडे। शिवनेरी ह्या किल्ल्यावर आपल्या शिवाजी महाराजांचा जन्म झाला हे आपल्या सर्वांना माहीत आहे। तिथे आपल्याला ज्या इमारतीमध्ये आपल्या महाराजांचा जन्म झाला ती इमारत पाहायला मिळते। ही इमारत 2 मजली आहे आणि इमारतीच्या खालच्या मजल्यामध्ये आपल्या महाराजांचा जन्म झाला होता। 2 मजली असलेली ही इमारत अजूनही उत्तम स्थितीत बघायला मिळते। तर आपण आता पोहोचलोय त्या ठिकाणी ज्या ठिकाणी खूप यायची इच्छा होती ती आज पूर्ण। आज शिवनेरी किल्ला बघायचं स्वप्न पूर्ण होत। आता तुम्ही बघा ह्या खिडक्यांच्या बाहेरचा नजारा। खाली आल्यावर महाराजांच्या जन्मघराशेजारीच पाण्याचा तलाव बघायला मिळतो। बदामी तलाव म्हणून ओळखले जाते कारण याचा आकार बदामी टाक्यासारखा आहे, म्हणून याला बदामी टाका म्हणत असावे। तिथून पुढे आल्यावर जसं की टकमक टोक आहे तसं ह्या गडावर देखील एक टोक आहे, ते म्हणजे कडेलोट टोक।
जो समोर दिसतोय तो आहे कडेलोट टोक. याच टोकावरून जर कोण गुन्हेगार असेल तर त्याला खाली टाकले जायचे. अशा प्रकारे आज आपण हा पूर्ण गड एक्सप्लोर केला आहे. जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर ह्याला जास्तीत जास्त शेअर करा, लाईक करा आणि जर तुम्ही नवीन असाल तर आपल्या ह्या चॅनलला सबस्क्राईब करा, जेणेकरून येणाऱ्या नवीन व्हिडिओची अपडेट तुम्हाला पोहोचत राहील.